तेच तर शक्ती या लोकांना ज्या पद्धतीने त्रास दिला ना त्याच्यासमोर हा त्रास काहीच नाही. पण एक भारी सुरुवात एकदम जबरदस्त झाली. पण शिवा, यांचा असा छळ करण्यात यांपैकी कोणाचा जीव नको जायला रे. अरे आपण यांना काहीच खायला प्यायला देत नाही आहोत. हा ते पण आहेच म्हणा. पण तुला खरंच वाटतं या लोकांनी जेवायला द्यायला पाहिजे? हे इतरांशी अमानुष वागले म्हणून आपण त्यांच्याशी अमानुष वागायची काहीच गरज नाही. शिवा, माझ्याकडे एक तोडगा आहे. काय? आपण यांना जेवायला द्यायचं नाही, पण आपण यांना उपाशीही मरू द्यायचं नाही. म्हणजे आपल्याला काही कळलं नाही, पण आपल्याला पण असंच वाटतं शक्ती की हे लोक आपल्यामुळे नाही मरायला पाहिजेत. मेले ना तर यांच्या कर्मानेच मरू दे. शक्ती, तो चहा बाजूला ठेव आणि पहिले इल्ल्या खाऊन घे. काय नाही अप्पा, हो मला उशीर होतोय. मला लवकरात लवकर निखारग्यांच्या बंगल्यावर जायचंय. बघा मला निघावं लागेल. हे बघ शक्ती, मी तुझं काही एक ऐकणार नाहीये. रात्रभर तू निखारग्यांच्या बंगल्यावर होती, पहाटे आलीस, तुझी झोपही झालेली नाहीये. हे बघ शक्ती, तब्येतीची हेळसाण करू नकोस. पहिले इल्ल्या खाऊन घे बघू. हो पण नकोय मला. नाही चालणार, घे इल्ल्या खास. अयो शक्ती, निघालीस तू? पहाटे चालीस ना? अगं हो अम्मा, थोडं काम आहे, लवकर जावं लागेल. अयो काम तर रोजचीच असतात बघ. पण मी काय म्हणते, जे काही करशील ना ते सांभाळू ना, जीवाला जपून कर. आणि हो, कुठे जाशील तर शिवाला सोबत घेऊन जा. त्याचा हात अजिबात सोडू नकोस तू. शिवाचा हात सोडू नकोस अम्मा. अगं मी काय लहान आहे का शिवाचा हात धरून सगळीकडे जायला? अगं ते